ज्या पद्धतीने तिकीट दिली गेली काल, त्याची खरोखर लाज वाटायला लागलीये की आपण या शहराचे नागरिक आहोत आणि इथे असे नगरसेवक उभा राहून निवडणूक लढवणार आहे. कोणाला करायचाय का विकास? कोणाला तिकीट मिळतंय? गुंडांना तुरुक कारागृहातनं येऊन बाहेर मिरवणूक काढायची नाही, घोषणा द्यायची नाही, पण तुम्ही उभं राहू शकता. कुठे चाललोय आपण? तुमच्या सोयीसाठी काही करणार. म्हणजे मागे त्या मॅडमने सांगितलं की आम्ही मतदान एकाला केलेलं होतं, त्याला बहुमत मिळालं, बहुमताला काय जागा होते, पण एवढी विचित्र आघाडी झाली की मतदारांना टांगूनच दिलं ना. जिल्ह्यातल्या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक येतील किंवा जे पक्षाचं सरकार येईल, त्यांनी जसं आम्हाला ज्येष्ठांना सवलत देतं ना, तसं एक रोडसाठी आम्हाला एक सवलत द्यावी. अच्छा, वस्तीमध्ये 10 कोटीचं टेंडर होतं, गटार काय म्हणतो त्याला, चांगलं करण्याचं वगैरे. पण एकच बोळीतलं 10 कोटी, म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं की 10 कोटी गेले कुठे? आता यायलाच पाहिजे ना एकत्र, मनसे, शिवसेना, काँग्रेस यायलाच पाहिजे एकत्र. अच्छा, तेव्हाच काहीतरी होईल ना. काँग्रेसच्या काळामध्ये असलं काही होत नव्हतं, एवढं जे प्रकार होत आहेत ते पहिल्यांदा होत नव्हते. नमस्कार. लोकमत कुणाला या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमातून आपण मतदारांना नेमकं काय वाटतं, त्यांना नगरसेवक कसा हवा आहे किंवा शहरातले प्रश्न सुटलेत का याविषयी माहिती जाणून घेतोय. आणि मी आज आलोय पुण्यातील संभाजी बागेत आणि या ठिकाणी माझ्या समोर आहे किंवा मला या ठिकाणी भेटला एक सिनियर सिटीजन ग्रुप. त्यांना नेमकं काय वाटतं, निवडणुकीला ते कशा प्रकारे सामोरे जाणार हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये. काय सांगा, तुमचं नाव सांगा आणि अनेक वर्षानंतर, जवळपास 9 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही बोला. मी सौ छाया दिलीप अपनावे, हॅपी सिनियर्स क्लबचे सदस्य. आमचा ग्रुप इथे इयर एंड साठी सेलिब्रेट करण्यासाठी जमलेला आहे. आनंद व्यक्त करायला आम्ही छोटी छोटी कारणं सुद्धा आम्हाला पुरतात आणि आम्ही आनंदी राहतो आणि एकमेकांना आनंद वाटत असतो. असा आनंद वाटत असताना तुम्ही ज्वलंत प्रश्नावर आमच्याकडे आलात, याचा खरं तर आम्हाला खूप अभिमान आणि आनंद होतोय. तर कारण हा प्रश्न सध्या 15 डिसेंबर पासनं, तारीख डिक्लेअर झाल्यापासनं इतका खतखततोय, रोज तोंडी लावायचा विषय झालाय. जेवणातलं तोंडी लावणं असतं तसा तोंडी लावायचा विषय. कोण उभं राहील ग, कोण निवडून येईल ग, कोण यायला पाहिजे ग, वगैरे वगैरे. पण या सगळ्या चर्चांना काल ज्या पद्धतीने स्वरूप दिलं गेलं, निष्ठावंतांना बगल, गुंडशाही, ठोकशाही, घराणेशाही यांनाच प्राधान्य आणि लोकशाहीला जो हरताळ फासला गेला आहे काल निष्ठावंतांना बाजूला ठेवून, तो खरोखरच संतापजनक आणि खेदजनक आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना या पुढच्या राजकारणाची किंवा पुढच्या पिढीची खरंच चिंता वाटतेय. कसला नगर विकास, कसला नगरसेवक, हे शब्द खरंच शब्दकोशातले वाटायला लागलेले आहेत. कोणाला करायचाय का विकास? कोणाला तिकीट मिळतंय? गुंडांना तुरुक कारागृहातनं येऊन बाहेर मिरवणूक काढायची नाही, घोषणा द्यायची नाही, पण तुम्ही उभं राहू शकता. कुठे चाललोय आपण? ज्या पद्धतीने तिकीट दिली गेली काल, त्याची खरोखर लाज वाटायला लागलीये की आपण या शहराचे नागरिक आहोत आणि इथे असे नगरसेवक उभा राहून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यामुळे मतदान या शब्दातला दान हा सत्पात्री राहिला नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. द्यायचा म्हणून हक्क बजवायचा, सत्पात्री दान होणार नाहीये. अत्यंत प्रामाणिक मत आहे. अगदी खरं, अतिशय महत्वाचा मुद्दा. आपण पाहिलं असेल काल पुणे नगर महापालिकेसाठी जी काही उमेदवारी अर्जाचं वाटप झालं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही गुंडांना तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे यांनी मुद्दा केला, तो अतिशय रास्त मुद्दा आहे असं म्हणावं लागेल. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं, ज्या प्रकारे पक्ष बदल सुरू आहे किंवा या पक्षातून त्या पक्षात जाणे, निवडून येणारे खरंच नगरसेवक लोकांच्या साठीचे असतील किंवा ते विकास करू शकतील? नाही, पहिल्यांदा आहे ना की एक पक्ष, 2 पक्ष, 3 पक्ष, जे 3 पक्ष होते किंवा एकूण 6 पक्ष होते, ते पहिल्यांदा त्यांनी 6चे 3 आणि 1 सत्ता केली, परत दुसरे 3 उरलेले त्यांनी परत दुसरी सत्ता केली. म्हणजे सत्तेसाठी हे आपले जे लाईफ प्रिन्सिपल आहे किंवा लाईफ मॅनेजमेंटच्या पक्षाचे काही प्रिन्सिपल आहेत किंवा जो अजेंडा आहे तो काही सगळं झाकलेला आहे. कुठलं काय होता, मी पक्षाची नावं घेत नाहीये, पण आता एकूण 6 पक्ष, पहिले 3 आम्ही सरकार, नंतर आम्ही 3 सरकार, याला काय अर्थ आहे का? ओके, म्हणजे तुमचे
तुमच्या सोयीसाठी काही करणार. म्हणजे मागे त्या मॅडमने सांगितलं की आम्ही मतदान एकाला केलेलं होतं, त्याला बहुमत मिळालं, बहुमताला काय जागा होते, पण एवढी विचित्र आघाडी झाली की मतदानाला टांगूनच दिलं ना. अगदी खरं आहे, अगदी अगदी खरं आहे. टांगून म्हणजे मी बोलतोय चुकीचं बोलतोय की आमच्या मताला काहीच किंमत अगदी नाही. खरंय. म्हणजे ज्या दोन राष्ट्रवादी एक विधानसभेला आणि लोकसभेला एकमेकांच्या विरोधात होत्या, त्या आता पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यात. नाही, आता त्याच्यावर एकत्र आलेत, पण एकत्र नाही म्हणता येणार त्याला, कारण ते त्यांच्या चिन्हावर लढतायत, हे यांच्या चिन्हावर म्हणतात. ओके. हा, त्यांचं जर का एक चिन्ह झालं असतं तर ते एकत्र आलेले. ओके, परंतु एकत्र दोघं काय म्हणू शकतो मैत्रीपूर्ण, याच्या आधी कधी एकमेकांच्या विरोधात होते ते आता एक होणं म्हणजे काय की एक तर माझं घड्याळ तू घे, किंवा मग घड्याळ जे पूर्वीचं होतं त्यांनी ते एकत्र ठेवलं पाहिजे पण होतं. त्यांची युती झाली महानगरपालिकेसाठी. पण युती झाली म्हणजे शेवटी सत्तेसाठी राजकारण झालंय ना हे. ओके, सत्तेसाठी म्हणजे राजकारण एकत्र चाललंय. झाले हे म्हणणं चुकीचं आहे. बरं. मग तुझा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, आपण दोघं मिळून अवघे धरू निवडणुकीपुरते आपण एकत्र आलो, थोडक्यात असं झालं. काका, तुम्हाला काय वाटतं, ज्या प्रकारे घडामोडी पाहतोय आपण, त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, तर म्हणजे गुंडांना तिकीट दिले. नगरसेवक खरंच हे जनतेसाठी असतील का? नाही, जनतेचा विकास करू जनतेसाठी शकतील? नाही आहे. आजचे नगरसेवक जनतेसाठी काम करत नाही, ओके फक्त सत्ता कारण अर्थकारण यासाठी ते सत्तेवर येतात, ओके हेही पाहते. आणि पक्ष बदलणे, बरं प्रत्येक टाइमला पक्ष बदलते सगळे. बरं आणि पाण्याचं सोय नाहीये, कचऱ्याचं वेगळं नाहीये, योजनाच नाहीये सरकार बरं. कॉर्पोरेशन. अच्छा, फक्त पैसा द्या, काम करतो, ओके, दुसरं काही काम नाही. एवढंच चाललंय. ओके, तर आपण पाहू शकता अनेक मुद्दे आहेत, तर अजूनही ते मुद्दे सुटलेत असं अनेकांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुमचे मुद्दे काय आहेत? सिनियर सिटीजन क्लब तुमचा आहे, सॉरी माफ करा, हॅपी सिनियर सिटीजन क्लब आहे. खरंच तुम्हाला हॅपी वाटतं शहरामध्ये? खरं म्हणजे ना, हॅपी असणं ही कल्पना, तुम्ही शहरात आहात खेड्यात आहात याला महत्व नाही. बरं. तुम्ही मनापासून हॅपी असेल तर कुठे राहाल. पण जर तुम्ही विचाराल की हा शहराचा विकास बघून तुम्हाला आनंद होतोय का, तर त्याचं उत्तर तोच प्रश्न, कारण शहराला हॅपी ठेवण्याचं काम जे आहे ते इथले लोकप्रतिनिधी करत असतात, आणि ते लोकप्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आली आहे. आधीचे जो विकास केला तो पाहता हॅपी वाटतं का, किंवा तुम्हाला तुमचे लोकप्रतिनिधी कसे असावेत असं वाटतं? अजिबात वाटत नाही. आणि आम्ही किती आयडियाज सांगितली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण शेवटी काय आहे की त्या कुठलं काम दिलं, टेंडर दिलं, त्याच्यामध्ये कट असतात. माझ्या वस्तीमध्ये 10 कोटीचं टेंडर होतं, गटार काय म्हणतो त्याला, चांगलं करण्याचं वगैरे. पण एकच बोळीतले 10 कोटी, म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं की 10 कोटी गेले कुठे? गटारच्या पाण्यात गेले की नगरसेवकाच्या खिशात गेले का त्या मंत्रिणीबाईंच्या खिशात गेले? आय वॉज रिअली सरप्राईज. नॉट ओनली मी, पण अगदी खेडूत बाई असेल, अडाणी असेल, ही सुद्धा विचार करेल की ह्या एवढ्याशा कामाला 10 कोटी लागतात का? किती असेल? 15 ते 20 फूट फक्त काम केलं, ड्रेनेज पाईपलाईन. आणि त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयाचं टेंडर काढले जातात. 10 कोटी रुपये. ओके ओके, भेळ खात आहे आपण यांच्याकडे जाऊयात. काय वाटतं, राजकारणाची पण भेळ झाली? कारण कुठला पक्ष कुठे गेलाय, शिवसेनेची युती होईल म्हणतात, शिवसेना भाजपची युती होईल म्हणतात, होत नाही. पण ज्या पक्षाची युती होणार नाही असं वाटतं ते एकत्र येत आहेत. काँग्रेस, शिवसेना, मनसे हे एकत्र येतात. मात्र काय नेमकं काय चाललं राजकारणात, तुम्ही पाहताय रोजच्या घडामोडी, काय वाटतं? आता यायलाच पाहिजे ना एकत्र, मनसे, शिवसेना, बरं. काँग्रेस ही यायलाच पाहिजे एकत्र. अच्छा, तेव्हाच काहीतरी होईल ना. काँग्रेसच्या काळामध्ये असलं काही होत नव्हतं, एवढं जे प्रकार होत आहेत ते पहिल्यांदा होत नव्हते. आता जरा जास्ती वाढले, गुन्हेगारी वाढली आणि जास्त प्रकरण होत आहेत, लक्ष घालत नाही राजकारणी लोक. ओके, पुण्यात गुन्हेगारी वाढली, यांनी खरं तर गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. आणि आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस नाही, जवळपास सर्वच पक्षांनी ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल अशांना देखील उमेदवारी दिली. एकीकडे पुण्यात गुन्हेगारी वाढली म्हणायचं, आणि दुसरीकडे या गुन्हेगारांनाच उमेदवारी द्यायची, त्यांनाच राजकारणात संरक्षण द्यायचं. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? माझा पहिला विषय आहे की या नगरसेवकांची गरज आहे का? गेले 9 वर्ष झाले, इलेक्शन नाही, कुठले पदाधिकारी नाही, प्रशासन चालवत आहे. आणि आता एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करूनच फक्त प्रशासनानेच नगरपालिका चालवावी. कारण का, तर शहरातच काही जुने वाडे पाडून जिथे 100 लोक राहतात तिथे आज 1000 लोक राहायला आले. तर पुण्यातच एवढी लोकसंख्या वाढते, प्रत्येक गोष्टीवरती ताण पडतोय. म्हणजे रहदारी असू दे,
तुमची सांडपाणी व्यवस्था असू दे, पाणी पुरवठा असू दे, आरोग्य व्यवस्था असू दे, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व जागेवरच वाढत आहे. त्याचबरोबर बाजूला पूर्ण परिसरामध्ये सुद्धा बांधकामं वाढत आहेत. म्हणजे बांधकामांना परवानगी कोण देतं? तर हे सरकारी यंत्रणा म्हणजे अधिकारी देतात. बरोबर. तिथं नगरसेवक काहीच करू शकत नाहीत. पण अशी काहीतरी गव्हर्नमेंटने सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. तर परवानगी देताना, कुठल्याही प्रकारची परवानगी देताना या सर्व व्यवस्थापनावरती, जीवनावश्यक व्यवस्थापनावरती जे काही भार पडणार आहे तो भार पडण्याची आधी व्यवस्था करूनच त्यांनी परवानगी द्या. महानगरपालिकेत जो काही नगर रचनाचा विभाग असतो त्यानं ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार खरं तर नगराची रचना झाली पाहिजे असं वाटतं. काका तुम्हाला काय वाटतं? अनेक वर्षानंतर खरं तर म्हणजे 9 वर्षांनंतर साधारण मला असं वाटतं की लोकशाही राहिलेलीच नाही. असं का वाटतं तुम्हाला? लोकशाहीचा खून झाल्यासारखा मला वाटतोय. बरं. सरकारच निवडून येण्यासाठी जर 10,000 रुपये वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय अर्थ आहे का? हे लोकशाहीचा पूर्णपणे खून झालेला आहे. काही पक्ष फोड, उमेदवार फोड, खासदार फोड हे चुकीचं आहे. ज्या पद्धतीने स्वच्छ वातावरणात, चांगल्या वातावरणात मतदान व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि तरुण वर्ग आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक देखील या राजकारणात कंटाळलेले अशा प्रकारचं वातावरण आम्हाला अभिप्रेत नाहीये. बरं, आता कोण नेमकं कुठल्या पक्षातून, कोणाकडून, कुठल्या पक्षातले कोण उमेदवार उभे आहेत काही कळलं का आतापर्यंत तुम्हाला? अजिबात माहिती नाही. अनेक पक्ष झालेले आहेत, अपक्ष आहेत, इतके पक्ष झालेले आहेत की कुणाला मत द्यायचं हे समजत नाही. कुणाला मत द्यायचं समजत नाही. बोला बोला, तुम्ही बोला, आता तुमचं मत काय? शेवटचा एक मार्ग काढावा लागेल काय काढावा याच्यावर, तो असा की आता निवडणुकांवर खर्च करत बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जेवढ्यांना खायचंय जे काही त्यांनी एकत्रित या, कुणी ह्याच्यात बसा महानगरपालिकेमध्ये, कुणी दिल्लीला जा, कुणी मुंबईला जा, पण आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला त्रास देऊ नका. आणि आमचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते तरी सोडवा. काय का छोटे छोटे प्रश्न म्हणजे नेमके काय आहेत? जवळ ज्येष्ठांचे इतके प्रश्न, एक तर पेपर बोला. खरं तर वाहतूक हा पुण्याचा खूप ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही केव्हाही जा, रस्त्यावर तुम्हाला वाहतूक कोणीचा सामना हा करावाच महत्वाचा लागतो. प्रश्न, जे मैदान वगैरे ग्राउंड आहे ना, तिथे ज्येष्ठांना बसायला बेंच आहे. आमच्या बरेचसे ग्राउंड असेल, फक्त ते त्यांचे गेम चालतात, कमर्शियलायझेशन झाले. जे आहे ते बाकडे पण टोक काढले. शाळेत जाणाऱ्या मुलांना बस खूप आवश्यकता असते, बरोबर आहे. पण काही काही ठिकाणी बसेस वेळेवर येत नाही आणि काही काही ठिकाणी बसेस एवढे कमी आहेत की मी एकदा एका मुलाची, माझ्या बाजूला मुलगा बसला होता, त्याला विचारलं की तू आठवड्यातून किती वेळा शाळेत जातो? तो म्हणाला, किंवा तुझी शाळा किती वेळा बुडते? तर तो म्हणाला, बसमुळे माझी शाळा 3 दिवस तरी बुडते. आता याला काय आहे प्रश्न? याला काय होतं? अर्थात पुण्यात वाहतुकीचा प्रश्न देखील ज्वलंत आहे असं म्हणावं लागतं. स्टुडंटकडे एवढे पैसे नाही की रोज रिक्षाने जातील रिक्षाने जातील. किंवा त्यांना रोज गाडीने किंवा बरोबर. स्कूल बसेस, बरोबर. ती प्रायव्हेटचे. पण जी लोक असे कॉमन शाळेमध्ये जातात त्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. पण आता हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठीच लोकप्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी जी आता मतदार म्हणून तुमच्यावर आहे. आम्ही तोच प्रश्न विचारतो की मग काय करायला पाहिजे? कुठले नगरसेवक सक्षम जे सोडू शकतात असे आपण प्रश्न? नावं तर नाही घेऊ शकत. आता आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना काही ठिकाणी म्हणजे बसमध्ये सवलत आहे, एसटी मध्ये सवलत आहे. तर पुण्यासाठी, पुण्यातल्या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक येतील किंवा जे पक्षाचं सरकार येईल त्यांनी जसं आम्हाला ज्येष्ठांना सवलत देतं ना, तसं एक रोडसाठी आम्हाला एक सवलत द्यावी. अच्छा. कशी द्यावी सवलत? किंवा जसं सायकलचा एक ट्रॅक असतो, एक 2 व्हीलरचा ट्रॅक असतो, एक 4 व्हीलरचा ट्रॅक असतो, किंवा 1 लेन 2, तशी एक ज्येष्ठांची एक लेन ठेवा. ते रस्ते अगदी स्मूथ असतील. परंतु पुण्यामध्ये असे रस्ते आहेत का? आहेत ते सुद्धा वाहन बाकीचे नाही करणार ना. जसं ज्येष्ठांना अधिकार आहे ना, तसं मग आम्हाला एक त्यांच्या अधिकारामध्ये एक चांगला स्मूथ रस्ता द्या की आम्ही खड्ड्यात असं उडणार नाहोत. असं. बोला बोला. श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिकांचं श्रावणबाळ योजना जे आहे 1 वर्ष झालं बंद पडलेलं आहे. फक्त लाडके बहिणीचे पैसे खर्च करतायत. त्यांचे सगळे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही. त्यापैकी मी एक आहे. ओके ते मिळायला पाहिजे. बरोबर. बोला काका, बोला. जसं आपण मूवीला सेन्सरशिप आहे, याला सोडून बोला. चित्रपटासाठी जसं सेन्सरशिप आहे, तसं इलेक्शनच्या प्रत्येक उमेदवाराला सेन्सरशिप पाहिजे. ओके. आणि गव्हर्नमेंटने त्याच्या नावाचे किती केसेस आहेत त्याचा सगळं हिस्ट्री द्यायला पाहिजे आणि ती पब्लिश व्हायला पाहिजे. मग लोक विचार करतील की मत कोणाला द्यायचं, आणि मत कोणाला द्यायचं नसेल तर शेवटचा एक ऑप्शन पाहिजे. नोटाचा ऑप्शन असतोच तो एक. ओके. तर आपण पाहू शकता खर तर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वी पुणेकरांना नेमकं काय हवं आहे किंवा त्यांचा नगरसेवक कसा पाहिजे
हेच आपण या शोच्या माध्यमातून जाणून घेत असतो. आणि आज आपण पुण्यातील या हॅपी सिनियर सिटीजन क्लबशी गप्पा मारल्या आणि त्यांनी पुण्यातील समस्यांचा पाढा जो आहे तो आपल्या या शोच्या माध्यमातून मांडलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.